पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू माफियांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। शेगाव दुमला आंबे आणि आंबेगाव परिसरात ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी ही मोहीम राबवली। शेगाव दुमला इथं एक टेम्पो, एक ट्रॅक्टर आणि वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी यारी असा सुमारे 11,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच आंबे गावातून 125 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आलाय। त्याची किंमत सुमारे 7,50,000 रुपये आहे। याशिवाय आंबेगाव परिसरातून 28 लाख रुपयांचा टिप्पर आणि त्यामधील 5 ब्रास वाळू जप्त करण्यात आली। या कारवाईत एकूण एक टिप्पर, एक एंट्रा टेम्पो, एक ट्रॅक्टर आणि 130 ब्रास वाळू साठा असा मिळून तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। संबंधित वाहन चालक, मालक आणि वाळू साठा करणाऱ्यांविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर आणि त्यांच्या पथकाने केली आहे। मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग येत्या मागील 2 दिवसांमध्ये वाळूच्या 2 कारवाया पंढरपूर पोलीस प्रशासनाने केल्या आहेत। मुख्यतः गुरसाळे ब्रिजच्या खाली जी एक टिपर, एक JCB, एक ट्रॅक्टर व 25 ब्रास वाळू अशी कारवाई केली आहे। त्यामध्ये 2 आरोपी जागेस आढळून आलेले होते व त्याचबरोबर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसच्या आधारे 10 आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत। त्या सगळ्यांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे व चालू आहे। कारवाया 2 ठिकाणी झालेल्या आहेत। एक आहे गुरसाळे ब्रिजच्या खाली आणि दुसरं आहे आंबे गावामध्ये। मुद्देमाल तेच सांगतोय आहे। गुरसाळे ब्रिजच्या खाली एक JCB, एक टिपर, एक ट्रॅक्टर व 25 ब्रास वाळू व आंबे गावाची कारवाई झाली त्याच्यामध्ये एक टिपर आणि 125 ब्रास वाळू अशी ही एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।